कटिंगला उशीर करत असल्याने ग्राहकाने कटिंग सलून चालकाच्या ओठावर आणि गालावर ब्लेडने गंभीर वार केले। या हल्ल्यात सलून चालक गंभीर जखमी झाला। कंधार तालुक्यातील कुरुळा येथे ही घटना घडली। ज्ञानेश्वर श्रीमंगले यांचे कुरुळा येथे सलूनचे दुकान आहे। नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर श्रीमंगले हे सलूनच्या दुकानात काम करत होते। यावेळी अक्षय टोंपे नावाच्या ग्राहकाने माझ्या कटिंगला उशीर का करत आहेस असे म्हणत सलून चालकासोबत वाद घातला। वाद घालून सलूनमध्ये असलेल्या ब्लेडने ज्ञानेश्वर श्रीमंगले या सलून चालकाच्या ओठावर गालावर वार केले। यात ज्ञानेश्वर श्रीमंगले हा सलून चालक जखमी झाला। आरोपी अक्षय टोंपे याच्यावर 2 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण आरोपी अक्षय टोंपे फरार झालाय। त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी सलून चालकाने केली आहे। माझे नाव ज्ञानेश्वर रामराव श्रीमंगले, राहणार कुरुळा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड। तर माझ्या कुरुळ्यामध्ये सलूनचे दुकान आहे। मी सलून व्यावसायिक आहे। सलून व्यवसाय करत असताना शुक्रवारी सकाळी तो माझ्या दुकानला आला, अक्षय रावसाहेब टोंपे, आणि तो म्हणाला माझी कटिंग कर। मी त्याला सांगितलं बा 2-3 माझ्याकडे गिऱ्हाईक आहेत, त्या 2-3 गिऱ्हाईक झाल्यावर तुझी करतो। नाही थांबला नाही, त्याने थांबला गेला, अंगावर धाकधूक करायला। त्या गिऱ्हाईकाला मारहाण केली। गिऱ्हाईकाला कसं काय मारहाण केलं, मी त्याला लोटल्यानं त्यानं मला बेल्टनं मारला। बेल्टनं मारल्यावर मला त्यानं धक्काबुक्की केली। धक्काबुक्की केल्यावर माझ्या दुकानातली ब्लेड घेऊन त्यानं मला ब्लेड मारली, तो काय ब्लेड मारली पूर्ण, आणि मला जखमी केला। आणि जातीवाद शिवीगाळ केली, आई बहिणीवर शिवी दिली, असे वाचक शिवी देऊन तुला मर्डर करतो तुझी म्हणून अशी धमकी घेऊन गेला। माझं पोलीस काय करू शकत नाही, माझं प्रशासन काय करू शकत नाही। मी या गावातला गुंडा आहे, माझं कोणीच काय करू शकत नाही। माझ्यावर पहिले भरपूर गुन्हे आहेत, आणि तुझ्या माझं काय वाकड व्हाले वारकड्या म्हणून असं त्याने निघून गेला। काय मारहाण करण्याचं नाव काय आहे, आपण गुन्हा दाखल केलाय? गुन्हा दाखल केलाय कंधार पोलीस स्टेशनला। त्याच्यावर ते अक्षय रावसाहेब टोंपे याच्यावर गुन्हा दाखल झालाय। PI साहेबांनी ते हे केलेत, आणखी त्याला उचललं नव्हतं। आम्ही सकाळला आणखी उचलतो म्हणून हे केले, साहेबांनी करतो म्हणले, काय केलेत नाही ते काय आणि माहिती नाही। आम्ही सकाळपासून इकडेच खंडार नांदेडला